हाय एव्हरीवन, वेलकम टू सारिकास रेसिपी। तर फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत आपल्या महाराष्ट्रातील पारंपरिक अशी रेसिपी, जी लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी अशी लसणाची चटणी। चला तर आपण या रेसिपीला सुरुवात करूयात। तर इथे मी 100 ग्राम बेडगी मिरची घेतली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कुठली मिरची पण घेऊ शकता, पण ही मिरची तिखटाला कमी असते आणि हिचा कलर खूप छान येतो, म्हणून मी ही मिरची घेतली आहे। तर आता ही मिरची आपल्याला गरम पाण्यामध्ये 1 तासासाठी भिजवून ठेवायची आहे। तर बघा, इथे मी गरम पाणी घेतले। तुमच्याकडे जर वेळ नसेल तर तुम्ही 2 ते 3 मिनिट हिला उकळून देखील घेऊ शकता। मिरची भिजवून घेतल्यामुळे तिची साल सॉफ्ट होते आणि ती पटकन वाटली जाते। मिरची जर न भिजवता जर वाटली ती पटकन वाटत नाही, म्हणूनच आपल्याला ही मिरची इथे भिजवून घ्यायची आहे। आता कमीत कमी ही मिरची आपल्याला 1 तासासाठी इथे भिजत ठेवायची आहे। आता यावरती झाकण ठेवून 1 तासासाठी याला साईडला ठेवून देऊयात। तर 1 तास झाला, मिरची चेक करूयात भिजली की नाही। तर बघा, मिरची छान अशी फुलून पाण्याच्या वरती आली आहे आणि छान अशी मऊ झाली आहे। आता ह्या मिरचीला पाण्यामधून आपण सेपरेट करून घेऊयात। एका ताटामध्ये ह्याला काढून घेऊयात। याचं जे बी आहे ना मिरचीच्या आतलं, ते अर्ध तर ह्या पाण्यामध्येच निघून गेले, त्याच्यामुळे ही खाताना दाताखाली असं जास्त बी येणार नाही। जर तुम्हाला नको असेल ह्यातलं बी तर तुम्ही ही पूर्णतः काढून देखील टाकू शकता, म्हणजे की भिजण्याआधीच ही मिरची तोडून त्याच्यामधलं बी साईडला काढून देखील तुम्ही ह्याला भिजायला टाकू शकता। तर बघा, आता हे पाणी आपल्याला फेकून द्यायचं, ह्याचं काहीच यूज नाही आहे। आता भिजवलेली मिरची आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून हिची एक स्मूथ अशी पेस्ट करून घ्यायची आहे। ह्यामध्ये बिलकुल पाणी टाकायचं नाही, कारण मिरची आपली भिजलेली आहे, यामध्ये खूप सारं मॉइश्चर आहे आणि यामध्ये पाणी टाकायची काहीच गरज नाही। जर गरज असलं तर अगदी थोडंसं टाका, जास्त टाकू नका। मिरचीचा असा घट्ट गोळा तयार झाला पाहिजे। बघा, मी चमचा उलटा केला तरी तो खाली पडत नाही, कारण तेलामध्ये टाकलं ना की पटकन ही मिरची भाजले जाते, परतले जाते, आणि त्यात जर पाणी असेल तर ती पटकन परतलं जात नाही। तर तयार गोळा मी एका वाटीमध्ये काढून घेतला आहे। आता यामध्ये आपल्याला लसूण टाकायचं आहे। तर इथे मी गावरान लसूण घेतलं आहे, अर्धी वाटी। आता लसूण देखील आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ह्याला बारीक करून घ्यायचं आहे। बघा, लसूण पूर्णतः बारीक नाही वाटायचा, थोडासा जाडसरच ठेवायचा आहे त्याला। आता वाटलेला लसूण मी एका वाटीमध्ये काढून घेते। तर तुम्ही इथे बघू शकता, आपलं जे लसूण आणि मिरची जी आहे ती बारीक करून झालेली आहे। तर आता याला आपण फोडणी देऊयात। तर गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवायची आहे। त्यामध्ये 4 ते 5 चमचे तेल टाकायचं। तेल थोडंसं जास्त टाकलं तरी चालतं, कारण तेल हे प्रिझर्वेटिंगचं काम करतं मिरचीमध्ये। तर आता यामध्ये 1 चमचा जिरं टाकायचं आहे। जिरं हलकंसं भाजलं की त्यामध्ये लगेच आपण बारीक करून घेतलेली मिरची ॲड करायची आहे आणि याला छान 5 ते 6 मिनिट असं स्लो फ्लेमवरती परतून घ्यायचं आहे। ही मिरची परतताना आपल्याला गॅसची फ्लेम कंटिन्युअसली स्लोच ठेवायची आहे आणि टोटल मिरची परतण्यासाठी आपल्याला 10 ते 15 मिनिट लागतात, पण स्लो फ्लेमवरती ही करपत नाही आणि याची जी चव आहे ना ती छान टिकून राहते। 3 मिनिट झाले, मिरची छान आपली परतली। आता यामध्ये आपल्याला कुटलेलं लसूण ॲड करायचं आहे आणि या लसूणला देखील या मिरचीमध्ये छान असं परतून घ्यायचं आहे। आता 2 ते 3 मिनिट छान अजून या मिरचीला आपण परतून घेऊयात। जोपर्यंत यातनं थोडंसं तेल बाहेर पडत नाही तोपर्यंत ह्याला आपल्याला परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये मीठ टाकायचं आहे। आता मीठ थोडंसं चटणीमध्ये जास्तच असतं, त्याच्यामुळे थोडंसं जास्त मीठ टाकलं तरी काहीच हरकत नाही। आता छान व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे। मिरची बघा छान अशी परतली गेली आहे। तर आता यामध्ये 1 मोठा चमचा भरून मी आमचूरचं पावडर टाकते आहे। तुम्हाला जर आमचूर पावडर नको असेल तर तुम्ही यामध्ये 1 लिंबूचा रस देखील पिळून टाकू शकता। छान मिक्स करून घ्यायचं आहे। ही मिरची तुम्ही विदाऊट फ्रीज तुम्ही 15 दिवस स्टोअर करून ठेवू शकता, म्हणजे 15 दिवस टिकते, आणि जर फ्रीजमध्ये जर ठेवली तर 1 महिनाभर ही मिरची टिकते। तयार झाली आहे आपली लसणाची चटणी। आता गॅसची फ्लेम बंद करूयात। आता तयार चटणी मी एका सर्विंग बाउलमध्ये काढून घेते आहे। ही चटणी तुम्ही भाकरी, चपाती किंवा वरण भातासोबत देखील खाऊ शकता। तर तयार चटणी मी भाकरीसोबत सर्व करते आहे। छान असं ह्याला भाकरीवरती असं स्प्रेड करून घ्यायचं आहे। खूप फिक्की लागते ही चटणी, खूप तिखट नाही लागत अगदी। तिचा कलर बघून तुम्हाला वाटत असेल की खूप तिखट झाली असेल, पण नाही, खूप छान लागते चवीला। तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला देखील ही रेसिपी नक्की आवडेल। तर फ्रेंड्स, कशी वाटली आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फॅमिली फ्रेंडसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। तर भेटूयात असाच एक नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये।